नमस्कार प्रेक्षकांनो, आज कुस्तीगुरू दंगल या यूट्यूब चॅनलद्वारे प्रसार माध्यमाच्याद्वारे आज आपण आपल्या महाराष्ट्रातील एक पंच तारांकित व्यक्तिमत्व असलेले कुस्ती क्षेत्रातील एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती म्हणजेच आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच माननीय श्री उत्तमरावजी पाटील सर यांचा आपण मुलाखत घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. आज आपण या ठिकाणी सांगली जिल्हा आणि कोल्हापूरमध्ये त्यांच्या या आंतरराष्ट्रीय म्हणजे त्यांचं कुस्ती केंद्रामध्ये आहोत, त्यांच्या घरात, आणि त्यांच्याबद्दल आणि त्यांची कुस्तीबद्दल पूर्ण त्यांचं जे म्हणजे कुस्तीचं कसं काय म्हणजे आता परिस्थिती चालू आहे आणि पूर्वीचा काय काय होता कुस्तीचा पूर्ण लेखाजोखा आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं सर कुस्ती पहिला म्हणजे तुमचं कुस्तीला सुरुवात कधी झाली, म्हणजे तुम्ही कधीपासून कुस्ती सुरुवात केली वगैरे? माझं गाव कोल्हापूर, हो, तालुका मिरज, जिल्हा सांगली. हो. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेलं गाव आहे. हो, हो. आणि या गावांना अनेक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती विविध क्षेत्रातील मोठमोठी मंडळी दिलेली आहेत. त्या जन्मभूमीमध्ये माझा जन्म झाला हे माझं भाग्य मानतो. हो, हो. भाग्य मानतो. हो, हो. आणि कुस्तीची सुरुवात लहानपणी आमच्या गावाजवळ घराशेजारीच तालीम होती कोल्हापुरामध्ये. हो, हो. त्यामध्ये कुस्तीला आमच्या आईचे मामा आत्ता वारले, हो, हो. स्वर्गीय अण्णात माराम पाटील, त्यांनी मला लंगोट वगैरे बांधायला शिकवलं. हो. कुस्तीची श्री गणेशा सुरू केली. हो. त्यानंतर घरची माझी परिस्थिती, आमच्या वडिलांना धरून 5 जण भाऊ होते, त्यांचे 5 जणांचे भाऊ आणि ते सगळे एकत्र कुटुंब त्या काळामध्ये होतं. नंतर विभक्त वगैरे जरा होतं गेलं तसं घरची परिस्थिती बेताचीच, म्हणजे हाडाला पेस्टातून आपण जसं म्हणतो की प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून इथंपर्यंतचा प्रवास झालेला आहे. हो. त्यामध्ये परिस्थितीतून खूप कठीण परिस्थितीतून इथंपर्यंत पोचलेला हा मार्ग आहे. कुस्तीची आवड, त्यानंतर मग परत 7वी शाळापर्यंत कोल्हापुरामध्ये शिकलो. हो. आणि नंतर महादेवी आयन शाळा 1962 साली सुरू झाली. हो. तिथं त्यामुळे 1962ला हिंदी केसरी मारुतीमान आणि हिंदी केसरी गणपतराव आंदळकर हो, हो. हे 2 मल्ल एका एशियन गेम, जाकार्ता एशियन गेममध्ये 1962ला हो, हो. 1 सुवर्ण 1 रौप्य पदक घेऊन दोघांनी 2-2 पदकं घेऊन आले. हो, हो. आणि त्यांची मिरवणूक आमच्या गावामध्ये आणि त्यांच्या हस्ते त्या व्यायामशाळेचं उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम होता. त्यावेळापासून मी 1962 पासून मग मी त्या महादेव व्यायामशाळेमध्ये तिथं जायला लागलो. तिथं मला जे बेसिक जे कुस्तीचे धडे आहेत, हो, गोविंदराव हरिसावंत जे कोल्हापूरसारख्या मोठ्या गावाचे 11 वर्ष ते सरपंच राहिले. हो. आणि त्यांनी कुस्तीबरोबरच वागायला, बोलायला, राहायला जे एटिकेटेड मॅनरचे जे धडे दिले ते मला जीवनभर उपयुक्त आजही आहेत. हो. आपण समाजामध्ये कसं वागायचं, स्त्रीशी कसं बोलायचं, वागायचं, ते संपूर्ण धडे त्यांनी कुस्तीबरोबरच त्यांनी दिलं. कुस्तीच्या काळामध्ये शालेय स्पर्धेमध्ये वगैरे भाग वगैरे घ्यायचो. नंतर त्या काळामध्ये 7वीला आता जसे बोर्डाच्या परीक्षेत त्या 7वीची बोर्डाची परीक्षा व्हायची. मग त्या काळामध्ये मी 7वीची बोर्डाची परीक्षा दिली. चांगले मार्क मिळाले, 70% मिळाले. त्यामुळे मग मला माझे मामा, आमच्या गावातच माझा आजोळ ते शिक्षक होते. मग त्यांनी काय केलं की हुशार आहे म्हणून सांगलीला घातला. सांगली हायस्कूल सांगली. सांगली इथून आमच्या गावापासून 10 किलोमीटर दूर आहे. मग तिथं मी शिक्षण घेतलं, तिथं जायला सुरुवात वगैरे केली. असं करत करत मी तिथं म्हणजे 11वीपर्यंत तिथं होतो. 1965ला काय झालं सर, भारत आणि पाकचं युद्ध सुरू झालं. मग त्या युद्धामध्ये भारतानं लढाई जिंकलेली होती. आणि त्या काळामध्ये तिथं मेगा भरती सुरू होती. मेगा भरती सुरू असताना मला कळालं, मी इथं शाळेला गेलो, शनिवार होता 13 नोव्हेंबर 1965ला. मग तिथं उभं राहिलो, लाईनीत उभं राहिलो. शारीरिक झालं, बौद्धिक झालं, चाचण्या वगैरे सगळ्या झाल्या वगैरे. आणि माझ्या हातात लगेच वॉरंट दिलं की तुमची निवड आर्मीसाठी झालेली आहे, बॉम्बे ग्रुप सेंटर खडकी पुणे इथं. मग त्या रात्री आम्ही संध्याकाळी तिकडं म्हणजे आर्मीमध्ये गेलो. आणि आर्मीचा प्रवास 1965 पासून सुरू झाला. आर्मीमध्ये प्रवास सुरू झाल्यानंतर आर्मीमध्ये पण विविध खेळांना चालना दिली जाते. आणि स्पोर्ट्स कंपनी आमचं बॉम्बे ग्रुप अँड सेंटर आमचं नाव आलेलं त्या काळामध्ये होतं. अनेक ऑलिम्पिक वगैरे आंतरराष्ट्रीय
खेळाडू घडले होते विविध खेळांचे. हो हो मग तिथं बरं त्याला एक दिवस ट्रेनिंग संपलं बेसिक, हो आणि एक दिवस ऑर्डर आली की ज्यांना कुस्ती खेळायला आपली नावं नोंदवायची. मग मी पण आपलं नाव नोंद वगैरे केलं. मग तिथं कसं असतं म्हणजे पहिलं अंतर्बटालियन, नंतर सवेलिया, एरिया, कमान, सर्व्हिसेस, त्यानंतर कमानंतर सर्व्हिसेस होत आहे. सर्व्हिसेसमध्ये तिन्ही सेना, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, या तिन्ही सेना दलाची मिळून एक टीम, सेना दलाची टीम बनते. आर्मीमध्ये 4 कमांड असतात. हे 4 कमांड आणि ह्या 2 टीम असे त्यातून निवड होऊन राष्ट्रीय स्पर्धेमध्ये नॅशनलला सेना दलाची टीम भाग घेत असते. त्यामध्ये मी इथं पहिल्यापूर्वी खेळत होतो, त्यामुळे त्याचा फायदा मला त्यासाठी झाला. आणि पहिल्याच वर्षी मी 1967ची माझी पहिली नॅशनल. मग 1967 ते आज अखेर ह्या क्षेत्रामध्ये आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत वगैरे कुस्ती चालू आहे. 1967ला केली. त्यानंतर अशा नॅशनल मी 2-3 केल्या. आणि 1967ची नॅशनल केल्यानंतर करून आल्यानंतर मला लगेच 3ऱ्या वर्षी भरती झाल्यापासून प्रमोशन दिले गेले. नॅशनलला खेळून आलं, ते नाईटचं प्रमोशन दिलं गेलं. असं आफ्टरनं प्रमोशन वगैरे मला मिळत वगैरे गेलं. असं मी अनेक राष्ट्रीय 5-6 राष्ट्रीय स्पर्धा केल्या. त्यामध्ये सुवर्णपदक, रौप्य पदक वगैरे हे केलं. मग 1970ला गुंटूरला आंध्रामध्ये राष्ट्रीय स्पर्धा होत्या आणि तिथं वजन वगैरे दिली, लॉट्स वगैरे पडलं. एक कॉमनवेल्थचा गोल्ड राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता अर्जुन पुरस्कार प्राप्त मारवा म्हणून दिल्लीचा. मग लॉट्स ते माझ्या वजनात होता. लॉट्स वगैरे पडलं, ते कोच घेऊन आले. लॉट्स सांगितले असं असं हे लॉट्स आहे, पहिली कुस्ती त्या मल्लाबरोबर आहे, ज्यानं सुवर्णपदक घेतले राष्ट्रकुलची. ओके, मी म्हटलं काय हरकत नाही, काय नाही. आणि त्या कोचने मला सांगितलं की तू धोबी मारतो. मी म्हणलं परवाना, मी त्याची धोबी तर खाणार निश्चितच नाही. एवढं माझ्याकडे कॉन्फिडन्स होता की ही जी धोबी मी खात नाही. बाकी ठीक आहे, हारजीत चालतो, तो त्याची माझी कधीच म्हणजे तडजोड केली नाही. हार या दोन्हीपैकी एक तर होणार. आणि जीवनामध्ये दोन्हीचा सामना करण्याची ताकद ही आपली कुस्ती देत असते. मग त्या काळात आमच्या तर दोघांची कुस्ती झाली. त्या काळामध्ये वरच्यावर नियम बदलत राहत आहे. त्या काळामध्ये कुस्ती बरोबर राहायची, गुणानं किंवा विदाऊट गुण. मग आमची दोघांची कुस्ती विदाऊट पॉईंट कोणीही घेतलेलं नाही आणि बरोबर कुस्ती राहिली. नंतर एका साईडनं मी कुस्त्या करत गेलो, एका साईडनं ते कुस्ती करत गेलं. आणि त्या पॉईंटवरती माझा दुसरा आणि ते पहिला गेलं. त्यानंतर परत 1972ला रशियाची टीम भारतामध्ये आली. मग त्यावेळेला आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचं सिलेक्शन होतं आणि त्यातून माझी निवड 48 किलो करता त्या स्पर्धेसाठी झाली. मग त्यावेळेला नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्सचं एकत्रीकरण झालं बरेलीला, UP-मध्ये, आणि कॅम्प लागला होता. त्या काळामध्ये त्यावेळेला मला 1972ला नुकताच कोर्स करून आलते. शेंद्रे, जिल्हा साताराचे सुपुत्र, दादाजी कोंडदेव पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच. प्रचंड प्रबळ ह्या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील भीष्माचार्य आणि खूप हुशार असं व्यक्तिमत्व होतं. NIS-मध्ये त्यांनी जेव्हा कोर्स केला तेव्हा ते फर्स्ट क्लासने पास झाले, क्लासमध्ये पहिले आलते. ते तेव्हा तिथं आलते. मग आपण घर सोडल्यानंतर आपलं गाव, आपला तालुका, जिल्हा, जसं तुम्ही पुढे जाशीला तसं महाराष्ट्राचा आहे म्हणतात. त्यानंतर एक वेगळीच आपुलकी वेगळीच असायची. त्यामुळे त्या तेवढ्या हिंदी पट्ट्यामध्ये आपला कोच, मराठी बोलणारा कोच, आपला कोच, आणि त्याबद्दल जे वाटणारं आत्मीयता, त्याबद्दलचा असणारा कॉन्फिडन्स, आलेला आत्मविश्वास, एक भरपूर उंची बळ देऊन केलं. आणि त्यावेळा ते मला कोच तिथं लावले. त्यावेळापासून आज तागायत त्यांचं आमचं रिलेशन 45 वर्षाचं आहे. आजही माझी जागा त्यांच्या पायाजवळती आहे. आणि अजून माझ्या जडणघडणीमध्ये माझ्या त्यांचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या जडणघडणीमध्ये 3 महत्त्वाच्या व्यक्ती आहेत जे माझ्या जीवनाचे शिल्पकार आहेत सर. एक आता सुरुवातीला सांगितलं गोविंदराव हरी सावंत, माझे सरपंच होते. परत एक आता ही दादाजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त दिनकरराव शिवरावशी कुस्ती केली. अनेक दुसरे होते सर, बॅरिस्टर PG पाटील, एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व कोल्हापूरचं. प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून त्या काळामध्ये त्याला कर्मवीर रेड शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीरराव भाऊराव पाटील यांनी त्यांना घेऊन गेले आणि त्यांना बॅरिस्टर करून आणलं.
आणि परत त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली. निस्वार्थी त्यागी वृत्तीचं. त्यांच्या मिसेस होत्या, ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य पण होते, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांच्या मिसेस सुमती पाटील या लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षा राहिला आणि त्या प्राचार्य पण राहिल्या रयत शिक्षण म्हणजे कॉलेजवरती वगैरे. ही एवढी मोठी उच्च लेवलची माणसं, एक प्रमुख व्यक्तिमत्व होती दोन्ही माणसं. आणि त्यागी जीवन, स्वतःचा पगार पण घेत नव्हती, एवढा त्याग करून होते. आणि कर्म धर्म नंबर 1 माझ्या गावचे, नंबर 2 माझ्या घरातले. हा योगायोग म्हणजे की एवढी मोठी माणसं माझ्या जवळची होती. आजकाल लोक काय विचार करतात माहिती का सर, यांनी मला काय दिलं, त्यावेळेला मी त्यांना काय तर देणार, मी त्यांच्यासाठी काय करणार. परंतु मी त्यांच्याकडून काही घेतलं नाही. घेतलं फक्त त्यांचे विचार, त्यांचे राहणीमान, त्यांचं कर्तृत्व हे मी घेतलं आणि ते माझ्या जीवनासाठी त्याचा उपयोग केला गेला. मग त्यामुळं ती माझ्या उपयोगी ही 3 माणसं आहेत. आज मी जो काय आहे या 3 माणसाच्या निस्बत आहे. आणि कुस्तीमधलं जे म्हणण्याचे लागणार तुम्ही 1962 ज्यावेळेला हिंदी केसरी मारुती माने आणि आंधळकर पैलवान आले कवडापुरामध्ये, त्यांच्याकडं बघितलं. आमचं वस्ताद गोविंदराव सावंत आणि मारुती माने दोघांचं सगळं कवतात, दोस्ती होती. काय कवडापुरा असायचं मारुती माने जवळून बघण्याचा योग आला, त्यांच्याकडून शिकण्याचं. हिंदी केसरी मारुती माने यांनी प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून हे जेवढं कवटे फिरांते टोकियो हा जो प्रवास केला, ऑलिम्पिकमध्ये आला, एशियामध्ये मेडल घेतलं, कॉमनवेल्थ केलं, जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये खेळलं, हिंदी केसरी पद त्यांनी घेतलं. अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी ते पदकं मिळवली. मग त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यावर, माझ्या जीवनातले 2 आदर्श प्रेरणा, गणपतराव आंबेडकर आणखी मारुती माने. साधी राहणी व्यक्तिमत्व खूप आणि प्रचंड एक व्यक्तिमत्व. त्यांना बघितल्यानंतर एक वेगळंच समाधान, वेगळंच होते ह्या जोडीकडे बघितल्यानंतर की वाटतंय आहे या कुस्ती क्षेत्रातली कोणतरी माणसं, एवढी प्रबळ माणसं आहेत. मग त्यांच्यापासून माझं ते 2 प्रेरणास्थान. ज्या वेळेला मी माझी परिस्थिती बेताचीच, खायला काय नसायचं वगैरे, घरातल्या बोजेत परिस्थिती बेकारी, प्रॅक्टिसवरून आल्यानंतर दूध प्यायला मिळालंच नाही, पायात चप्पल मिळालं भरती झाल्यानंतर, एक ड्रेस असायचा तोच धुयाचा, तोच वाळवायचा आणि परत तोच घालायचा. या परिस्थितीत पण तुम्ही बघायचं कोणाकडं, हिंदी केसरी मारुती माने. मारुती माने काय करायचं, कुस्त्यावरती येणाऱ्या पैशावरती त्यांनी आपलं खुराक वगैरे घेऊन यायचं आणि त्या खुराकवरती त्यांनी आपली पैलवानकी पोचली. आणि भारतातील एकमेव असे पैलवान आहेत जे खेडेगावात आपल्या जन्मभूमीत राहूनच बेसिक ते हिंद केसरी, ऑलिम्पिक आणि एशियाचं मेडलिस्ट हा जो प्रवास त्यांनी केला त्या गावात राहूनच केला. नाहीतर आजकाल काय थोडं आडगे नवडं घरा शिकले की कोल्हापूरला पळ, पुण्याला पळ, इकडं पळ, तिकडं पळ, ते परंतु त्यांनी जन्मभूमी सोडलेली नाही. आणि त्या जन्मभूमीनंही त्यांना, त्या गाववाल्यांनी त्यांना एवढी साथ दिली की त्यांच्या पाठीशी राहिली. त्यांना खुराकाची पूर्तता, त्यांना मैदान असले की संपूर्ण गाव उपवास ठेवायचं. आणि गाड्या घेऊन, त्या काळात ट्रक ट्रॅक्टर काय नव्हतं, त्यावेळेला पहिली गाड्या असायच्या, पाठीमागं वैरण बांधलेली बैलांची, आणि गाड्या घेऊन सांगलीच्या मैदानाला संपूर्ण कवटी फिरांग येत होतं आणि उपवास ठेवायची. त्यावेळेला भाऊ कुस्ती करून आलं की नवच उपवास सोडायचा, जे होतं तिकडं होतं. एवढं प्रेम भावनं पण गावासाठी केलं. गावामध्ये कित्येक वर्ष निवडणूक न होता त्यांनी गाव सांभाळलं आणि चांगलं गावाची प्रगती वगैरे केली. तसं ही माणसं ही न विसरण्यासारखी. मग तिथं काय झालं, दिनकरराव सोनवणे भेटले. मग त्यामध्ये त्या काळात, आमच्या काळामध्ये एनआयएस केलेली माणसं मराठी, महाराष्ट्राची नव्हतीच म्हणा. 1-2 होती, सोनवणे होतं, एक भोरे म्हणून होते नेव्हीमध्ये, अशी 1-2च माणसं एनआयएस केलेली. मग ते मला म्हणले एनआयएस करतो, तर मला अवसर ते नाही जमायचे, इंग्रजीमध्ये असतं तिथं, आणि ते कसं काय जमायचं, जमते म्हणजे तुला तू कर. अर्ज केल्यावर निवड वगैरे झाली आणि 62% मी एनआयएस पटेलांना कोचिंगचा 1 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला. मग त्याचा योग असा होता सर, तिथं मला परत महाराष्ट्रीयन कोच भेटले, बी भागवत. भारताचे पहिले द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त बी भागवत होते, ते पुण्याचे होते. आणि एवढ्या मोठ्या भारताच्या कुस्तीला कंट्रोल करणारं आणि शिकवणारे ते भागवत होते. त्या कोर्सच्या काळामध्ये
मला तिथं ते कोच होते. हा योगायोग. मग ह्या दोन व्यक्तीमुळं जे कुस्ती काय आहे किंवा कशी आहे ते कळली आणि पूर्णपणे ते मी अंगीकारले तिला, आत्मसात केलं. लोक काय काय करतात, सोडून देतात, ऐकतात इकडून ऐकतात तिकडून सोडून देतात. मी तसं न करता तेवढा पिछा केला आणि कोर्स केला पटल्याचा. मग काय झालं, मी 5-6 नॅशनल केल्या. त्यानंतर मी कोचिंगचा कोर्स करून आलो आणि जिथं मी खेळलो तिथंच मी कोच म्हणून काम करू लागलो. बीजी सेंटरला मग सदन कमांडची टीम आली, सर्व्हिसची आली, सेनादलाची टीम घेऊन मी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जाऊ लागलो वगैरे. तिथं ते केलं. त्यानंतर तोपर्यंत सूर्यवंशम काय झालं, त्यांची साईकडं निवड झाली. ते साईचे कोच होते. साईचे उत्तर प्रदेशामध्ये ते राहिले वगैरे. नंतर ते सांगलीला आले बदलून. मग महाराष्ट्रामध्ये त्यांना कुस्ती डेव्हलप करायची होती. मग त्यांनी काय सांगितलं की तू ये, नोकरी सोडून ये महाराष्ट्रात आणि आपण महाराष्ट्राच्या कुस्तीला उंची द्यायची. मग मी तिथं सुविधा होतो, सुविधा प्रमोशन होत गेलं, सुविधा पदावरती होतो मी आणि नॅशनलचा टीम वगैरे जायचं वगैरे. मग नंतर मी तिथं काय केलं, कोर्स वगैरे पास केला. तर तिथं मी ऐच्छिक पेन्शन घेतली. पहिली इकडं महाराष्ट्र शासनाच्या त्यावेळेला जागा निघाल्या आणि मला बी वाटायचं की आपल्या बुद्धीचा फायदा, आपल्या बुद्धिमत्तेचा फायदा महाराष्ट्रीय मल्लांना व्हावा आणि तो होण्यासाठी मग मी पण तिथं अप्लिकेशन दिलं ऐच्छिक पेन्शनचं. आणि ऐच्छिक पेन्शन घेऊन 1984 साली महाराष्ट्रात आलो. महाराष्ट्रात माझी पहिली पोस्टिंग आली सातारा. तिथं 6 वर्षे केली. तिथं माझ्या अगोदर ऑलिम्पियन श्रीरंग जाधव म्हणून, मग ते कोच म्हणून होते. मग त्यांचं 1984ला निधन झालं. 1984 साल कुस्तीसाठी खूपच बेकार गेलं, कारण 1984लाच के डी जाधव, खाशाबा जाधव 1984लाच गेले. 1984लाच आपले श्रीरंग जाधव गेले. 1984लाच एक बाबूराव काशी म्हणून होते, एशियाचे रौप्य पदक सातारचे होते, ते गेले. रामचंद्र चव्हाण म्हणून सातारचे कोच होते, आंतरराष्ट्रीय खमक्या कोच होते, ते पण त्या वर्षीच गेले. त्याच काळामध्ये भारताच्या महिला प्रथम पंतप्रधान इंदिरा गांधी, त्या पण 1984ला. कारण ते काळ त्यामुळं पक्क लक्षात राहिले की ह्या आलेला काळ हा काय वर्ष अशी येत आहे की चांगली चांगली माणसं घेऊन जात आहे, परंतु जो जन्मला तो जाणार हे निश्चितच आहे, विधिलिखित आहे. तसं ते घडलं वगैरे. मग त्यानंतर 1986ला मग त्या महाराष्ट्रात आल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरती राज्याची टीम घेऊन जायचं मी, सूर्यवंशी सर. परत महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा वगैरे व्हायच्या आणि अटीतटीच्या लढतीमध्ये त्यामध्ये मला लावायची. मी आर्मीमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्रात येत होतो. जिथं महाराष्ट्र केसरी स्पर्धा असायच्या तिथं मी पोचायचो. मग एक न्यूट्रल माणूस म्हणून, ना सांगलीचा आहे ना सातारचा आहे, आर्मीचा आहे. मग कुठल्याही कुस्तीला कितीही भांडणाची असू दे, अटीतटीची असू दे, ते उभं करणार. आणि एवढं माझ्याकडे निश्चित होतं. आज तीच भावना आहे निपक्षपातीपणाची. मला वावू खपत नाही आणि तडजोड सोसत नाही. मग त्यामुळे त्या काळामध्ये मला लावायचं. मी मॅटवरून उतरून गादी मातीत जायचं, मातीतून उतरून यायचं. जेवढ्या अटीतटीची भांडणाच्या कुस्ती लावायचं आणि मी काम करून कुस्त्या काढायचं ते. आणि त्यामुळं विश्वासाला पात्र बनलो. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता 5 दशकं मी काम करतो यामध्ये, परंतु पैलवानांचा, पालकांचा आणि या कुस्ती संघटनेला माणसांचा विश्वास संपादन करू शकतो ही माझ्या आयुष्याची सिद्धी असते. कारण हे मिळवणं खूप अवघड असतं, महत्त्वाचं असतं आणि त्यांना तुम्हाला सर्वस्व त्याग करावा लागतो. त्यावेळेला तुम्ही ते करू शकता. जीवनामध्ये एक आहे सर, तुम्ही स्वार्थ सोडला नाही, तुम्ही तुमचं कुणीही वापर करू शकता. जिथं तुमचा स्वार्थ आला सर, तिथं तुम्हाला अडचण येणार. माझा भाऊ आहे, माझा पोरगा आहे, माझा हे आहे, त्याला कसं करून पास करा, त्याला वजमारा कमी असतं तर हे करा, त्याला पंचांग सांगून त्याला जिंकवायचं, काहीही केलेलं नाही आहे सर. तसं मग त्यानंतर 6 वर्ष सातारा केला, शासकीय कुस्ती केंद्र कसबा कोल्हापूरला. त्यावेळेचे क्रीडा राज्यमंत्री होते शामराव आष्टेकर. त्यांनी स्वतःचं सेंटर काढायचं म्हणजे कोल्हापूरला. मग तिथं कोच कोण द्यायचा. मग त्या आदल्याच वर्षी काय झालं, तिथं कोल्हापूरला शासकीय राज्याला शाळेचा कॅम्प लागला. मग त्यावेळी मी तिथं ते हँडल केलं, प्रमुख होतो, कॅम्पचा प्रमुख होतो. ते काम वगैरे बघितलं आष्टेकर साहेबांनी, क्रीडा मंत्र्यांनी आणि तिथल्या कलेक्टर त्यावेळेस शिवाजीराव देशमुख होते. त्यांनी म्हणजे यांना
घ्यायचे. मग तिथून मग माझी बदली कोल्हापूरला झाली 1990ला. 1990 ते 10 वर्षाचा काळ या शासकीय कुस्ती केंद्र कोल्हापूरला काढले सर. कोल्हापुरामध्ये अनेक तालीम, मोठमोठ्या तालीमी, पूर्वा पारंपरिक चालू असलेल्या आपल्या शाहू महाराज काळाची तालीम, मोतीबा आहे, शाहूपुरी आहे, गंगा विषय आहे, काळा इमाम आहे, मठ तालीम आहे, गंगा विषय आहे, अशा ह्या तालमी होत्या. आणि प्रत्येक ठिकाणी प्रति महाराज बसतात म्हणून, कोण हिंदू केसरी आहे, कोण डबल महाराष्ट्र केसरी आहे, कोण कोण काय काय, म्हणजे ह्या शासनाला यायला लागले. यांनी इथं सेंटर सुरू केलं. कारण कसबा बावडा कोल्हापूरपासून 6 किलोमीटर दूरवरती आहे. निम शहरी आहे ते कसबा बावडा. धड गाव नाही, धड शहरी नाही, अशा पद्धतीनं वसलेलं त्या काळामध्ये होतं. म्हणजे तिथं काय शासनाला यायला लागले, म्हणजे कोण जायचं तिथं कोण यायचं काय. परंतु मी पण मनात जिथं मला इथनं करेक्ट 60 किलोमीटर पडतं सर कोल्हापूर कवडा. मग मी ठरवतो जोपर्यंत कोल्हापूरला मी दाखवून देत नाही, कुस्ती हे केंद्र उभं राहून देत नाही, तोपर्यंत कोल्हापूरला येणार नाही. त्या पद्धतीनं मी कामाला लागलो सर. आणि खूप मुलांनी त्या मुलांच्यावरती डिपेंड असतं सर. कोच काय करणार आहे, जर मुलांची जर साथ नसली, मुलांच्याकडे जर टॅलेंट नसलं, त्या दोन्हींचा साथ म्हणजे निकाल. तसं त्या काळामध्ये मला मुलं पण चांगली भेटली. त्यामध्ये महाराष्ट्र केसरी संजय पाटील आला, बाबा बाळवडर आला, अमृत भोसले आला, गुंडा पाटील आला, शंकर पाटील आला, असे किती धनाजी पाटील आला, असे कितीतरी अमृता भोसले, असे कितीतरी त्या काळामध्ये क्रीम होतं माझ्याकडं. आणि ज्या ज्या वेळेला महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा व्हायच्या, आम्ही 10-10, 12-12 पदकं आणायचो महाराष्ट्राच्या त्या स्टेट. असं आहे. त्यावर 3 सेंटर जोरात चालली सर. वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली, दिनकरराव सुरेश सर तिथं कोच होते. आणि गोकुळ वस्तात तालीम पुणे, हरिचंद्र होते. या तिघां आमची जेव्हा टीम बनायची का नाही महाराष्ट्राची, तिघांच्या सेंटरची पोरं असायची आणि आमच्या तिघांच्या लढती असायच्या. कुस्तीची एवढं कुस्ती बाकी आम्ही एकच होतो. आणि माझे तर गुरुच हे म्हणजे आपलं सूर्यवंशी सर. त्यामुळे त्याचा काय प्रश्नच नव्हता. परंतु कुस्तीच्या वेळा कुस्ती असं करत करत म्हणजे ते हे केलं. तिथं 10 वर्षे काढली सर. आणि या काळामध्ये काय झालं, 1986ला एशियन गेम होत्या. मग सोलापूरला हिंदी केसरी स्पर्धा झाल्या, महाराष्ट्र केसरी पण होत्या. महाराष्ट्र केसरी संपल्यानंतर एशियन गेमला कॅम्प लागणार होता पटियाळाला. मग तिथं माझी निवड झाली कॅम्पसाठी. 1 वर्षभर सर पटियाळामध्ये होतो. आणि तिथून नंतर माझी निवड झाली एशियन गेमसाठी कोच म्हणून. त्यावेळा दागोसाहेब माझ्याकडे होते, अजून 2 पंजाबचे कोचेस होते. आणि त्यात एवढी मोठी टीम होती, पद्मश्री करतार सिंग वगैरे. त्यावेळेला आमचं ट्रेनिंग होतं. त्यांच्याबरोबर राहण्याचा, त्यांना शिकवण्याचा योग आला. आणि त्या वर्षी करतार सिंगनं सुवर्णपदक घेतलं. त्या शेवटमध्ये काय झालं, दक्षिण कोरियामध्ये झाला एशियन गेम. एशियन गेमला त्यावेळेला एशियामध्ये ॲथलेटिक आपलं खूप छान होतं, चांगलं होतं. ॲथलेटिक्सचा रिझल्ट असायचा. पी टी उषा त्यावेळेला सुवर्णकन्या एशियाची. कारण एवढी तिनं सुवर्ण पदकं विविध ॲथलेटिकमध्ये खूप इव्हेंट असतात, त्या इव्हेंटमध्ये त्यांनी घेतलेली. आणि आपलं सर्व इव्हेंट संपत आलं आणि कुस्ती बाकी होती. पुरुषाचं एकही सुवर्ण पदक त्यामध्ये नव्हतं. ते करताना घेतलं. आणि कुस्तीची प्लस पुरुषांची पण लाज राखली, बाबा कोणतं सुवर्ण पदक घेणारा आहे. मग ते घेतल्यानंतर मग माझी 2000 मी कोल्हापूरला केलं. कोल्हापूरनंतर 2000 नंतर मग परत माझी बदली सांगलीला झाली. मग सांगलीला वसंतदादा कुस्ती केंद्रामध्ये 2006पर्यंत तिथं काम केलं. 2006ला मी सेवानिवृत्त झालो. तिथं वसंतदादा कुस्ती केंद्रात आल्यानंतर तिथं वसंतदादा कुस्ती केंद्रामध्ये सूर्यवंशी सर, रानवडे मामा यांनी एक वसंतदादा कुस्ती केंद्र स्थापन केलं सर. असं कुस्ती केंद्र आहे. साईचं स्कीम वगैरे सूर्यवंशीला मी घेऊन आले. आणि तिथंच मी कोचिंगला त्यांच्याबरोबर राहिलो. त्यांच्याकडून बरंच परत आणखी शिकायला वगैरे मिळालं. परत त्यांच्या सानिध्यात राहायचा. हे कोल्हापूर ते वसंतदादा कुस्ती केंद्र इथून 12 किलोमीटर आहे सर. मी इथनं 3:30ला उठायचो, 4ला घर सोडायचो. पाऊस असू दे, थंडी असू दे, धुकं पडलेला असू दे, काही असू दे, मी पोचणारच. आणि मी तिथं जायचो. एक तर रक्ताला मंजूर नाही, तर बेशिस्त चालत नाही. कारण बेशिस्तीशिवाय
व्यवस्थित माणसं जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. आणि त्यामुळं इथं तडजोड नाही, एकसूज नाही की पाऊस आलतात, लाईन नव्हती किंवा हे नव्हतं, जायचंच असं. मग त्याचं ते काढली. त्यानंतर 6 रिटायर झाल्यानंतर मग 4 वर्ष असंच इथून विना घेता सुरसरपणे काही घ्यायचं नाही. त्यांनी काढलेलं त्यांची संस्था होती. संस्थेला बांधलेलं वसुंधरा पुस्तक केंद्र होतं. काही पैसा नाही घेता 4 व्हीलरनं जायचो यायचो, काही घेतलं नाही. असं पडतो मध्ये गेले की पाकिट म्हणते, पाकिट कुठ्या तरी येतो, मला किती द्यायला बोल, मग पुढचं नंतर. परंतु नाही सर, ते केलं. मग त्यानंतर 2-3 वर्ष ह्यात काढले. वसुंधरा कारखान्यावरची मंडळी आली, त्यांना कळालं आता हे घरी आल्यात म्हणून, आणि बसणार नाही त्यांना पण माहिती होतं. मग त्यांनी काय केलं, म्हणजे असं असं सर येता का तिकडे वगैरे, तर म्हणलं हे तुमचं राजकीय आखाडा आहे, ते मी चालू द्यायचा नाही. पहिलवानांचा उपयोग इतर कामासाठी करू दिला जाणार नाही. हां, तर तुम्हाला मंजूर असलं तर मी येतो, नाही तर मग तिथं परत म्हणलं तुमचं हे येणार, तो आला का इकडं आमच्याकडे का आला, त्यांचा विरोधी पार्टीचा आहे, हे असं मला चालणार नाही. कुस्ती आहे, खेळ आहे. कुस्तीमध्ये कुठली जातपात किंवा विरोधक काय पोहोचत नाही. माझा प्रतिस्पर्धी जर विरोधी असल्यानंतर तो काय मागत असला तर मला त्याच्यात प्रॅक्टिस घेतलं पाहिजे आणि ते मला करवलं पाहिजे. मग ते म्हणजे तुम्ही म्हणशीला तसं होईल आणि तुम्ही चालवा. मग ते चालवलं. नंतर गावी आलो सर. मग गावी आल्यानंतर त्यावेळेस जिल्हा क्रीडा अधिकारी होते तिथं सांगलीला, युवराज नाईक, आता सातारा त्यांची बदली झाली. ते म्हणजे सर तुम्ही स्वतः सेंटर उभं करा आणि मी तुम्हाला निधी वगैरे देतो, शासकीय मदत जेवढी आहे तेवढी करतो. म्हणून हे पाठीमागं स्वतःची जागा सर या मंडळाला दिली. मंडळ ट्रस्ट होता आमचा अगोदरच, 2003 साली झालं ट्रस्ट. परत आमच्याकडं जागेचा प्रॉब्लेम होता, मी स्वतःची जागा दिली सर. आणि हा हायवे आहे सर, हायवे आहे फार इकडं, म्हणजे पंढरपूर वगैरे जातो, इकडं नगर सोलापूर इकडे इथून जातं हायवे आहे हा, आणि हायवेला टच आहे. माझी वेगळी सगळी जागा वगैरे दिली आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासन आणि आमदार, खासदार, आमदार वगैरे मतातून ही जी आहे ते पाठीमागचं कुस्ती केंद्र 1 कोटी रुपये आहे सर. यामध्ये सर्व सुविधा आहेत, मॅट आहे, माती आहे, मुलांच्या राहण्याची सोय आहे, अद्यावत जेवढ्या सोयी पाहिजेत कुस्तीसाठी. आपण गावापासून दिल्ली म्हणतो, मी तर म्हणतो दिल्लीपासून लंडनपर्यंत जावं, काही कमी तुम्हाला पडू द्यायचं नाही. तुम्ही करायचं आहे आणि तुम्ही बनायचं आहे. मग जन्मभूमी माझी ही कोल्हापूर, आणि कुस्तीनं एवढं दिले सर ऋण आहे. आपण ते फेडरल म्हणतात तरी मिळू शकत नाही. परंतु काय एक अंश, एखादा टक्का जर कमी या निमित्तानं करता आला तर तो कमी व्हावा म्हणून मी यातनं हे केले. आज इथं 51 मुलं मुली आहेत, ते येत आहेत. परगावची मुलं दररोज येऊन जाण करणारे, 30-35 किलोमीटरवरून येऊन जाण करणारे. इथं सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, मुंबईवरून मुलं इथं राहायला आहेत आणि ती मुलं ट्रेनिंगवर घेतात. आता आम्ही हे 3 वर्ष झाले आता सुरू नवीनच आहे आमचं सेंटर. आम्ही आता राज्य राष्ट्रीयपर्यंत पोचलो आहे, राष्ट्रीय मिळवलं आणले आहे, म्हणजे इथंपर्यंत पोचलो आहे आम्ही. आणि हळूहळू आम्ही निश्चित करणार. आता परवा काय झालं की आमचं नवीन एक कुस्तीचं हे निघालं, साई आहे दुसरं कुठे स्पर्धा आहेत की खेलो इंडियाची एक स्कीम नवीन आली आहे. मग क्रीडा अधिकारी काय म्हणाले की सर एक नवीन स्कीम आहे आणि आपण तुमच्या सेंटरमध्ये राबून घ्या, असं तर जिल्हा क्रीडा वाढवण्याचा. मग ते बरोबर ठीक आहे, आपण करूया, आपण ते खेलो इंडियाला करून बघूया आता काय होतंय किंवा काय. कुस्ती सर मला करायला लोक काय काय हातचा ठेवून राखतात, काय काय म्हणतात की गुरु संपूर्ण डाव देत नाही, खालचा ठेवतो वगैरे. मला तसं नाही सर, मुक्त हस्ते द्यायला आवडतो आणि मी मुक्त हस्ते देत असतो. पाठीमाग हातचा न राखता की आपणाला पुढं अडवड किंवा काय काही नाही. लोक शानी झाली पाहिजे. लोक मग आज मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे किती तप प्रमुख म्हणून काम पाहिलं आणि मी सगळं सांभाळत होतो. महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा, मला सगळ्या स्पर्धा वगैरे. परंतु धरत असताना एक सर्वांना समानत्व, एकता आणि हे जपलं जे पूर्वीपासूनची माझ्या रक्तात आहे. मला चालत नाही सर हे एखादा एक केलेलं, आणि हे म्हणजे कुणाचं चालू पण देत नाही. त्यामुळं काय लोक मला, मी आमटी पडतो त्यांच्या, म्हणून परवा नाही मला. माझं काम पसंत असलं तर बोलवायचं, मी येईल, नाही बोलतो तुमचं चाललं, तुमचं होऊ दे. आता परवा काय झालं सर एप्रिलमध्ये, मी असं लॉकडाऊन झालं सर मार्चमध्ये,
आणि सगळी मुलं वगैरे गावी गेली. आता मग गावं गेलं बसू शकत नाही, उठायचं बसच्या टायमाला वगैरे इथे या रोडवर नसत फिरायचं आलं होतं सर. आणि तिकडून फिरून परत गेलो 6:30 वाजलं होतं, उजेड होतं, सगळं आणि पडलं होतं. पाठीमागून एक 2 व्हीलर आली, डबल सीट होती ती, आणि मला पाठीमागला धक्का दिला आणि पडलो खाली. माझ्या डोक्याला, गुडघ्याला आणि खोब्याला मार लागला, जागेवर मी देशी पडलो. जाणाऱ्या लोकांनी बघितलं आणि फोन वगैरे केला मुलाला. मुलगा येऊन गाडीमध्ये बोलले, CT स्कॅन वगैरे MRI वगैरे केला. CT स्कॅन वगैरे काय निघालं नाही, व्यवस्थित होतो. खुब्याचं ऑपरेशन झाले सर. आणि हे जॉईंटमध्ये असल्यामुळं दुखतंय, त्रास होतोय. तरी सुद्धा मध्यंतरी काय झालं सर, आता लॉकडाऊन आहे म्हणताना साईनं काय केलं, सोनीपतला ई लर्निंग ट्रेनिंग सुरू केलं. 4 ते 5 असायचं. मग मी ते बघायचो. मी आमचे जे मुलं आहेत, अमर यादव म्हणून सोनीपतला होता, आता त्याची बदली महाराष्ट्रात सायबर कोच आहे. आणि अमर म्हटलं की आपण ह्याच्यापेक्षा चांगलं करू शकतो. हे जे ट्रेनिंग चाललेलं नाही तुमचं, आणि आपल्या महाराष्ट्राला आपल्या भाषेमध्ये आपणाला यांना समजेल असं आपण खूप छान देऊ शकतोय. मग ती कल्पना मी इथं शेखर शिंदे म्हणून, चंद्रशेखर शिंदे भारतीय शेअरचे सहसचिव आहेत, आणि त्यांना सांगितलं तर सर म्हणजे तुम्ही ठीक व्हा, आपण करूया. मग त्यांनी मध्यंतरी सुरू केलं. मग मी व्हीलचेअरवरनं, आता व्हीलचेअरवर कमी केली, व्हीलचेअरवरनं मी ते करत होतो. प्रकाशन वगैरे करायचं द्यायचं वगैरे. मग ते करत आता मार्गदर्शकासाठी सर हे खूप छान कुस्ती साधने लागणारे जे उपयुक्त आहे, आणि कुस्तीतनं ज्यांना प्रगती करता येईल, शिकता येईल. मग त्या डाव असतील, टेक्निक असेल, टॅक्टिक असेल, रेसलिंग रूल असतील, या विविध महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही एक 21 संस्था असलेली आणि मान्यताप्राप्त संस्था असल्यामुळं त्याला एक व्यासपीठ मिळालं. आणि व्यासपीठ मिळाल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुस्ती आता घरोघरी पोचल्या, लोकांना समजायला लागले. निव्वळ ताकद म्हणजे कुस्ती नव्हे, निव्वळ डाव म्हणजे कुस्ती नव्हे, निव्वळ मानसिकता म्हणजे कुस्ती नव्हे, या सर्वांचा समावेश असणारा असेल तोच कुस्तीगीर होऊ शकतो, तो पैलवान आहे. मग त्यात सायकोलॉजी आली, ट्रेनिंग आला, आहार आला, विश्रांती आली, डॉपिंग आलं, ह्या सर्वांची माहिती आता ह्या वेबिनारमधून देण्याचा प्रयत्न केला. वेबिनार प्रमुख म्हणून मी आता काम पाहतोय. आणि ज्याच्याकडे जे टॅलेंट आहे सर, महाराष्ट्रामध्ये आपल्या खूप टॅलेंट आहे. जे नवनवीन मुलं आहेत त्यांच्याकडे ह्यातलं ज्ञान पुष्कळ आहे. त्यातलं ज्ञान काढून मी वाटायचं काम करतोय. या महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या युवा युवतींना आणि कोचेसना, वस्तादांना की तुम्ही घ्या. जसं आपण म्हणतो शासन आपल्या दारी, तसं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं हा एक छान उपक्रम सुरू केला आहे की तुम्ही बुधवार, शनिवार आणि रविवार या 3 दिवसामध्ये तुम्ही पाहिजे ते ज्ञान घेऊ शकता. तुम्हाला त्या वेळ जरी नाही मिळाला तरी आपल्या फेसबुकवरती महाराष्ट्र रेसलिंग असोसिएशन नावाचं त्यांची वेबसाईट आहे, तुम्ही त्याच्यातून दुसऱ्या दिवशी ही तुम्ही बघू शकता. एवढं इतपत कुस्तीगीर परिषद आता स्टेप घेतलेली आहे. आणि ही नवी पिढी सर, वक्त किसी का इंतजार नाही करता आपण म्हणतो तसं सर, हे वय कोणाला सोडत नाही. तुम्ही पूर्वार्ध उत्तरार्ध आला, तुम्हाला ते प्रत्येकाला त्यातून ह्या चक्रामधून जावंच लागणार आहे. परंतु शो मस्ट गो ऑन, ही कुस्ती ही चाललीच पाहिजे. मग हे चालायला जोपर्यंत नवीन पिढी पाठीमागून पुढे येत नाही तोपर्यंत हे चालायचं कसं, हे भरणार कसं, आणि ह्याचा चालू कशी राहणार, त्यासाठी नवनवीन युवकांना मी पुढे बोलवतो, प्रचारण करतो. मग त्यामध्ये विविध विषयावरती त्यांना सांगतो का तुम्हाला जे जमते, जे बेस्ट आहे ते द्या, लोकांना घेऊ द्या. आणि लोकांना पण वारंवार मी विनंती करतो सर, ज्ञान एक अशी आहे त्याला मक्तेदारी नाही. यो गरीबाचा, यो श्रीमंताचा, यो BCचा, यो OBCचा आहे, किंवा तो त्याला ब्राह्मणच पाहिजे, काही नाही. हे उपजत आहे सर. कुठलं कोणत्या वयात शिकायची अट नाही आहे, सांगायची अट नाही. त्यामुळं हे वस्तू अशी आहे की तुम्ही कुठेही तुम्ही त्याचा विकसित करू शकता आणि घेऊ शकता, पुढं देऊ पण शकता. पण हे एवढं जे प्रकार आता सुरू आहे सर, त्यामुळे एक प्रकारचा आनंद होतोय की आपल्या हातून हे कार्य होतंय आणि घडायला लागले आहे. त्यामुळे पुष्कळ प्रगती झाली आहे सर, आणि लोकांच्या पर्यंत ते पोचली गेली. बरं झालं गेलं नव्हे, म्हणजे चालू आहे का अजून? चालू आहे. अजून काय तुम्हाला पाहिजे सर? अजून म्हणजे आता सर तुम्ही तरी बघताव की ऐन वेळेला म्हणजे पैलवान, आता तुम्ही म्हणल्यासारखं आता तुमचं कसं जीवन, म्हणजे तुमचं कसं जीवन कुस्तीमय जीवन आहे तसं प्रत्येक पैलवानाचं आहे. श्रीमंत घराण्यात खूप कमी पैलवान आहेत, हाताच्या पोटाच्या मोजण्या इतकी.
गरीब घराण्यातले पैलवान हे सगळे म्हणजे जानेवारीच्या पिरियडमध्ये, आता जानेवारीला संक्रांतपासून वाढदिवस, पुण्यतिथी, जत्रा, उरूस या निमित्त मैदानं भरत जायचे आणि त्या मैदानामध्ये पैलवानांना पैसा मिळायचा, म्हणजे आर्थिक मदत व्हायची आणि त्यांची खुराकाचं वगैरे खर्च भागलं जायचं. आणि या कोरोनामुळं खूप मोठं या पैलवानांना संकट आलेलं आहे. त्याबद्दल तुम्ही म्हणजे तुमचा खूप मोठा कुस्तीतला अनुभव आहे आणि या पैलवानांना की या कोरोनामध्ये त्यांनी कसं राहिलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. नंबर 1 सर, कित्येक वर्षानंतरचा हा आलेला एक महारोग आहे, जो कोरोना नावानं, कोविड नावानं आता प्रचलित झाला आहे. आणि यामध्ये संपूर्ण जर आपण गावापासून दिल्ली म्हणतो तसं यामध्ये सर संपूर्ण जग भरपूर चाललंय. आणि आज अशी परिस्थिती आहे, ते खेडेगाव पण पूर्वी कसं असायचं मोठमोठे शहरामध्येच होतं, त्याची आता झळ ग्रामीण भागापर्यंत पोचलेली आहे आणि यातून कुणीही सुटलेला नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची सर, निसर्ग जसं गरीब श्रीमंत आणि काही बघत नाही, सुरू झाला की सगळ्यांच्यावरतीच मात करतो, सगळ्यांच्यावरतीच सगळ्यांना लपेटून घेऊन जातो. ते बघत नाही की आमदारचा आहे याचं जेवढं सोडून त्याचं तेवढं घेऊन जात नाही आहे. तसं हा कोरोना झाले सर, फार आपण मोठमोठ्या शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला आहे. यामध्ये एकच आहे, यामध्ये गरिबापासून तर श्रीमंत माणसापर्यंतचा आणि संघटनेपासून सरकार सुद्धा घायला आलेला आहे. सरकारच्या सर्व इन्कम या स्टॉप झालेल्या आहेत. सर्व येणाऱ्या मार्गातून त्यांनी स्वतःच बरेचसं कठीण करत चाललेलं आहे. पगारामध्ये कठीण करायला लागले, बाकी हे करत नाही, कारण तिथं काय करणार त्यांच्यावर काहीच नाही. मोठमोठ्या व्यापारी, लहान व्यापाऱ्यापासून मोठमोठे सगळं हा डीप पडले. गिरायक कोण नाही, घेणारा कोण नाही, खरेदी करणारा कोण नाही. सामान्य माणूस आता हे रोजंदारी करून जगणारा मनुष्य आहे, त्यांची पण परिस्थिती तीच आहे जी सावकारांची आहे किंवा जे मोठमोठ्या धनाढ्य लोकांची आहे. मग यातून आपला खेळ पण सुटलेला नाहीये. अनेक कलाकार आहेत, अनेक खेळाडू आहेत, अनेक प्रकारचे आहेत आणि खास कर आपली कुस्ती, आता कुस्तीवरती येतो, कारण कुस्ती हा मध्यमवर्गीयचा खेळ आहे. यामध्ये ज्याच्याकडे आहे तो कशाला इकडे मला हातावर चालायला, पायावर चालायला, कष्ट करायला येतो, पाठीच्या लोक. आमचं पैलवानाचं सर असं आहे, लोक ज्यावेळेला रेस्ट करत असतात त्यावेळेला आम्ही जागतो आणि ज्यावेळेला लोक जागतात त्यावेळेला आम्ही जोडतो. आमची ही उलटी प्रक्रिया आहे. परंतु कष्टाना एवढं कष्टाचा गेम आहे आणि त्याचबरोबर त्याची पूर्तता झाली तरच तो विकसित होऊ शकतो, नाहीतर ते तिथं जागेवरच खरपून जाईल. मग त्यासाठी पाहिजे खुराक. हा खुराक जिथं चण आहे तिथं दात नाही, दात आहे तिथं चण आहे. त्याप्रमाणे बरेच ठिकाणी खेळाडू आहेत, परंतु त्यांची परिस्थिती नाही आहे. परिस्थिती आहे तो पैलवान बनत नाही, गोष्ट करत नाही आहे. मग हे आत्ताच्या युगामध्ये मैदानं बंद झाली, विविध प्रकारची असायची. आता हे श्रावणामध्ये सुरू होणारे मैदान पार मे जायचं आणि मध्ये आधी कधीही कुणी बी वाढदिवस घ्यायचा, कोणी कोणत्या निमित्त कुस्तीची मैदान भरायची. कारण आज संपूर्ण भारतामध्ये आता परवा चालू होते राष्ट्रीय खेळ कुस्ती करायचा. मी आपला आत्ता आज तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की त्यांना या कुस्ती या खेळाला त्यांनी राष्ट्रीय खेळाचा दर्जा द्यावा. आपला राष्ट्रीय खेळ आता हॉकी आहे. हॉकी आता कालांतराने हॉकी संपत चालली आहे. मला त्या खेळाबद्दल कोणाला वाईट म्हणायला नाही किंवा कोणाला काही नाही. आज कुस्ती ऑलिम्पिक मध्ये काशाबा जाधव पासून सुशील कुमार एक रौप्य असे, परत विनोद दुसरा एक आपला पैलवान मुळी बांधणारा योगेश्वर दत्तनं ब्रॉन्झ घेतलं. आता साक्षी मध्ये काशी घेतलं. अशी ही पदक तालिके मध्ये कुस्तीच एक असं आहे की जे भारताचं नाव करू शकतं आंतरराष्ट्रीय स्तरावरती, ऑलिम्पिक स्तरावरती. म्हणून आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की या आमच्या कुस्तीला, आणि कुस्ती निव्वळ कुस्ती हा खेळ नसून जीवनात उभं राहण्याची शक्ती देणारा कुस्ती आहे. प्रचंड प्रबळ इच्छाशक्ती देणारा आहे. कारण अनेक संकटांना सामोरं जाण्याची ताकद कुस्ती देतो आणि कशालाही न डरवणारी शक्ती कुस्ती देते. हे आणि निरोगी निर्व्यसनी आणि सदृढ सशक्त सुंदर शहर आमचं कुस्ती देतं. आणि पारंपरिक कुस्ती वेगळी होती, आजची कुस्ती आहे पुष्कळ प्रगत झालेली आहे. आज आमचा पैलवान इंजिनियर, डॉक्टर, वकील, राजकीय, सामाजिक विविध क्षेत्रामध्ये आज आमचा पैलवान समर्थपणे उभा आहे. कारण त्याच्यामध्ये तेवढी, जसं आपण लात मारली तर पाणी काढणे अशी म्हणजे म्हणतो, तशी तेवढी पावर ही आम्हाला कुस्ती देते. आणि या कुस्तीला
राष्ट्रीय दर्जा द्यावा ही मी सर्वांच्या वतीनं शासनाला विनंती करतो की बाबा तुम्ही याला करायला काही हरकत नाही. सर म्हणल्यासारखं पूर्ण आमचं म्हणजे सगळंच पूर्ण महाराष्ट्र राज्यातले सगळेच पैलवान आणि सगळे कुस्ती शौकीन सगळ्यांकडून आपण सगळेजण मिळून सरांना पाठिंबा देऊ. आणि कुस्ती हा खेळ म्हणजे भारतीय खेळ, पारंपरिक खेळ म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे या सगळ्याचा जरी आपण अभ्यास केला तरी तिथं कुस्तीचा उल्लेख आहेच. हा खूप पूर्वीपासूनचा खेळ आहे आणि खूप महत्त्वाचा एक निर्व्यसनी पिढी, एक चांगली पिढी म्हणजे एक सशक्त भारतात, एक सशक्त आपल्या भारत देशासाठी युवकांचा जो वाटा आहे या भारत देशामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणे भारत देशात युवक आहे. त्या युवकांना चांगल्या मार्गाला लागण्यासाठी कुस्ती हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी त्याला राष्ट्रीय दर्जा दिलाच पाहिजे असं ठीक आहे. बघा मी पण आपल्याकडून सरकारला विनंती करतो. त्यानंतर दुसरं सर महत्वाचं, कुस्ती आणि शिक्षण, बुद्धी आणि शक्ती याचा मिलाप करूनच तुम्ही पुढे गेलं पाहिजे. हे मी जिथं राहिलो, मग आर्मीमध्ये राहिलो, महाराष्ट्रामध्ये आलो, सातारा, कोल्हापूर, सांगली, आता इथं आहे. आता तुम्ही पाठीमागे गेला तर पाठीमागे तुम्हाला फळा दिसेल, खडं दिसेल, प्रोजेक्ट ठेवले मी. आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं शारीरिक मानसिक बरोबरच तुमचा बौद्धिक आणि सुसंस्कृत विकास झाला तरच उद्याची युवा पिढी हे तयार होणार आहे. आणि मी जिथं राहिलो हे त्या कुस्तीगिरांच्या मध्ये व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू इट, बिकेम ए इंजिनियर, ॲडव्होकेट, तुम्ही काय बनायच्या पेक्षा तुम्ही पहिलं मानव बनणं गरजेचं आहे. त्या मानवासाठी तुमच्याकडं ते असणं गरजेचं आहे. म्हणून या आजचा युवक हा सदृढ, सशक्त आणि सुंदर सुसंस्कृत नागरिक बनावा ही माझी मनापासूनची इच्छा आहे. आणि म्हणून आज मी गेली 5 दशकं यासाठी झटतोय. आणि जिथं राहिलो यांच्या या विकासासाठी डाव मार प्रॅक्टिस म्हणजे मेहनत करून घ्यायची, मार ढाक मार धोबी नाही, त्याच्या त्या विविध अनुकरणातून त्यांना तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे कार्य मी करतो, मला ते बनवण्यामध्ये आनंद मिळतो. आणि परमेश्वरानं दिलेली या कला आहे, एक आपल्याला परमेश्वरानं दिलेली देणगी आहे. तिचा सदुपयोग करून एक युवा पिढी या भारताचं युवा नागरिक, सुसंस्कृत नागरिक बनण्याचं कार्य परमेश्वर आपल्या हातून घडवून घेतोय. याच्यापेक्षा सौभाग्य ते काय असतं. आणि जीवन जगायसाठी तर कशासाठी, स्वतःसाठी कोणी जगतं सर. ज्यावेळा तुम्ही दुसऱ्यासाठी करून बघा आणि त्यातून मिळणारा जो परमार्थामधनं जो आनंद आहे तो बघा, यामध्ये खूप अंतर आहे. आणि तो आनंद मी घेतोय. आणि आज वयाच्या 73व्या वर्षी सुद्धा तेवढ्याच जोमानं, तेवढ्याच कष्टानं, तेवढंच पहाटे 4 वाजता उठून आजही मी राबतोय या युवा पिढी तयार करायसाठी. माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे की उर्वरित आयुष्य माझं कुस्तीसाठी जावं आणि त्यासाठी मला त्या परमेश्वरानं सदृढ सशक्त ठेवावं हीच त्याच्या चरणी प्रार्थना. कुस्ती आणि जन्मभूमीच्या ऋणातून कुणीही मुक्त होऊ शकत नाही. त्यासाठी माझ्याकडून जेवढा प्रयत्न होईल मी ऋण उतरण्याचा प्रयत्न करणार आहे आज आपल्या माध्यमातून. आणि आज आपण तिकडून सोलापूरहून आला मुलाखत घेण्यासाठी आणि मुलाखत घेतली माझी. त्याबद्दल कुस्ती गुरु दंगल या तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. हे चॅनल असंच, कारण कुस्ती कोणाचीही मक्तेदारी नाही, ना निव्वळ कोचचे, ना निव्वळ पैलवानाचे, ना निव्वळ संघटनेचे आहे. या सर्व माध्यम एकत्रित करून जोपर्यंत हा म्हणजे चालणार नाही तोपर्यंत विकास घडणार नाही. मग ही विविध चॅनल, कुस्ती मल्लविद्या असू दे, कुस्ती हे जीवन असू दे, तुमचं कुस्ती गुरु दंगल असू दे, कुस्ती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद असू द्या, ही सगळी लोक त्या सगळ्याचं थेंब जसं समुद्र तयार होतोय तसं आपली कुस्ती घराघरात आणि सर्व सामान्यापर्यंत ही पोचावी ही परमेश्वरचरणी प्रार्थना. आपल्या व्यवसायाला, आपल्या मायाला शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर. सरांनी खूप म्हणजे त्यांचं पूर्ण जीवन परिचय आपण कुस्तीमय जीवन त्यांच्याकडून ऐकून घेतलं. आणि त्यांचं बहुमूल्य असं त्यांचं जीवनच पूर्ण त्यांनी कुस्तीमध्ये स्वतःला त्यांनी घालवलं. आणि आता पण त्यांनी कुस्तीमध्येच पूर्ण जीवन व्यतीत करत आहेत. त्यांना ईश्वर, कुस्तीचा आराध्य देव बजरंगबली
त्यांना आयुर आरोग्य आणि आयुष्य देवो असं प्रार्थना करून मी आजचा मुलाखत इथंच थांबवतो. नमस्कार. नमस्कार सर.